शिवसेना प्रमुखांनी तर काय टीका सहन केली हे तुम्हाला माहिती आहे. आज माझ्यावर टीका होते, माझ्या पत्नीवरती टीका होते, आदित्यवरती घाणेरडे आरोप होत आहेत, तेजसवरती होत आहेत. का तर एका क्षणी ज्या वेळेला भाजपने दगा दिला तेव्हा मला जबाबदारी स्वीकारावी लागली मुख्यमंत्री पदाची, म्हणून हा जळफळाट झाला. तुम्ही नाही, तुम्ही मातोश्रीने फक्त वाढायचं काम करायचं, जेवायचं काम ते करणार. जे काय मिळेल, मंत्री मीच झालो पाहिजे, मुख्यमंत्री मीच झालो पाहिजे, माझं ड्युटा कार्ट खासदार झालं पाहिजे, मंत्री झालं पाहिजे, मातोश्रीने भोगायचा मातोश्रीला अधिकार नाही. नाहीच आहे, आम्हाला नको आहे काही. पण सोसायचं किती? उद्धवजींचं ठीक आहे, पण आदित्यने फिरायला पाहिजे. अरे पण जेव्हा जेव्हा आमच्या कुटुंबावरती हल्ले झाले, कोणाचे असे शाब्दिक किंवा काही आरोप केल्यानंतर यापैकी या गदड्यांपैकी एक तरी छातीची ढाल करून आमच्या समोर उभा राहिला होता त्यांच्या वर झाल्याला. आज जी काही गद्दारी झालेली आहे, मी त्या वॉर्डातल्या तमाम मतदारांची आज जाहीर माफी मागतोय. कारण त्या सगळ्या मतदारांनी अगदी मोदींची लाट असताना त्यांच्या विरोधात माझ्यावरती, बाळासाहेबांवरती विश्वास ठेवून यांना निवडून दिलं होतं. जे आम्हाला डिवचलं जात होतं की तुमची मोदींच्या चेहऱ्यावरती खासदार निवडून आलेत, मोदींचा चेहरा न वापरता आपल्या शिवसेनेचे 9 खासदार डौलाने निवडून आले होते. काही थोडक्यात गेले. एक तरी इथली तर सीट चोरलीच. कुठे होते मोदी? आणि त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा भाजपचे 20 पेक्षा जास्त खासदार ते पण 9 झाले. आणि आज परत फोडाफोडी कशासाठी फोडताय? काय मिळवायचंय काय तुम्हाला? म्हणजे सत्ता पिपासू किती व्हायचं? सरदार वल्लभभाई पटेलांनी मराठवाड्यामध्ये पोलीस कारवाई केली, ती का केली होती? रजाकारांना घालवण्यासाठी आणि तो प्रांत आपल्या देशात आणण्यासाठी म्हणून पोलीस कारवाई केली होती. आणि यांनी काय केलं? 2-2.5 लाख सीमा सुरक्षा दल घुसवलं. कुठे घुसवलं? बंगालमध्ये एका महिलेला हरवण्यासाठी निवडणूक आणि स्वतःचा पक्ष जिंकण्यासाठी देशाचं सुरक्षा दल तुम्ही वापरता.